नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे व्याकरणशास्त्र हा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये आज संधी प्रकरण हे जे आपल्याला संधी आहे त्याविषयी आज आपण इथे स्वरसंधी अर्थात आज संधी प्रकरणाचा काही भाग बघणार आहोत। त्यामधील एक संधी आपण आज इथे बघूयात। सदीर्घ संधी, दीर्घ संधी याला आपण म्हणतो। दीर्घ अर्थात अ मिळून आ होतोय, तसंच ते जे दीर्घ झालेला आहे आ यालाच आ दीर्घ संधी असं म्हणतात। आकाः सवर्णे दीर्घ याचं सूत्र आहे आकाः सवर्णे दीर्घ। आकाः आक प्रत्याहार आहे, जसं की आपण मागील अध्यायामध्ये मागील चॅप्टरमध्ये आपण बघितलं प्रत्याहार कसं बनवायचं। त्यामध्ये आक प्रत्याहार म्हटल्यानंतर अ इ उ री री हे असे 5 वर्ण येतात। त्यामधले इथे आपण 4च वर्ण घ्यायचे आहेत। रीचं दीर्घ होत नाही, ली वर्णस्य दीर्घान संती, अर्थात ते जी री आहे, रीच्या नंतर जी री आहे त्याचं दीर्घ सापडत नाही, अर्थात दीर्घ होत नाही, त्याला दीर्घ नाही। ली वर्णस्य दीर्घान संती, री जी वर्ण आहे त्याचे दीर्घ होत नाही, अर्थात मग दीर्घ होत नाही तर हे संधी पण त्यामध्ये होणार नाही। तर दीर्घ संधीचं जे हे आहे त्यामध्ये आपण एक पिता होने के नाते हे जी आहे दीर्घ संधीमध्ये स्वर संधीमध्ये आपल्याला काय दीर्घ संधी बघायची आहे। त्यामध्ये काय बघूया हे काय काय आहे संधीचे प्रकार आहे। स्वर संधीमध्ये दो स्वरों के मेल से होने वाले विकार परिवर्तन को स्वर संधि कहते हैं। अर्थात दोन स्वर एकत्र आल्यानंतर जी विकार होतो त्याला स्वर संधी, परिवर्तन जे होते त्याला स्वर संधी, अर्थात दोन स्वरांच्या विकाराला परिवर्तनाला स्वरसंधी असं म्हणतात। स्वरसंधी को अचसंधी भी कहते हैं। स्वरसंधीला अचसंधी पण असं आपण म्हणतो। इथे जसं की आपण मागे बघितलं उदाहरण, हिम जमा आलय म्हणजे हिमालय। इथे जी हिम मध्ये जी म मध्ये जी अ आहे हे अ आणि पुढचं आ मिळून आ असं दीर्घ झालं। इथं दीर्घ झाल्यानंतर आ हिमालय हे असं इथे संधी झालेली आहे। तसंच अत्र जमा अस्ति, अत्र जमा अस्ति, अत्र मध्ये जी अ आहे आणि नंतरचं जी अ आहे हे दोन्ही मिळून आ असं होतात, तर इथे दीर्घ काय झालं अत्रास्ति असं झालं। भव्या आकृती, आता भव्यामध्ये आ आहे त्याच्यानंतर आ आहे, या दोन्हीला मिळून आच होणार आहे, तर भव्याकृती असं हे इथं संधी झाली। कदा अपि हे आ, इथं कदामध्ये जी आ आहे ते आ आणि नंतरचं अपीचं अ हे दोन्ही मिळून काय झाले आ झाले, तर कदापि हे असं इथे दीर्घ संधीचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतात। तर संस्कृत में संधि ह्या 3 प्रकार की होती है, स्वर संधि, व्यंजन संधि, विसर्ग संधि। 3 प्रकारची संधी आहे। त्यामध्ये स्वर संधीची परिभाषा म्हटले तर दो स्वरों के आपस में मिलने से जो विकार या परिवर्तन होता है उसे स्वर संधि कहते हैं। जैसे देव इंद्र देवेंद्र, अर्थात इसमें दो स्वर अ और ई आसपास है तथा इनके मेल से अ प्लस ई बरोबर ए बन जाता है, अर्थात गुण संधि ऐसे इथं होते। इस प्रकार दो स्वर ध्वनियों के मेल से एक अलग स्वर बन गया, इसी विकार को स्वर संधि कहते हैं। स्वर संधि को अच संधि भी कहते हैं।
हे स्वर संधीचे काय उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतात. स्वर संधि के प्रकार. संस्कृत व्याकरण में 8 प्रकार की स्वर संधि का अध्ययन किया जाता है, जबकि हिंदी व्याकरण में केवल 5 प्रकार की संधि. दीर्घ संधि, गुण संधि, वृद्धि संधि, यण संधि, आयादी संधि का अध्ययन किया जाता है. हे झालं हिंदी व्याकरणमध्ये. संस्कृत व्याकरण की 8 संधी हे असे इथे आहेत. दीर्घ संधि, गुण संधि, वृद्धि संधि, यण संधि, अयादी संधि, पूर्वरूप संधि, पररूप संधि, प्रकृति भाव संधि, हे असं हे 8 संधि संस्कृतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. संस्कृत में संधि के इतने व्यापक नियम हैं कि सारा का सारा वाक्य संधि करके एक शब्द स्वरूप में लिखा जा सकता है. उदाहरण: ततस्तम उपकारकम आचार्यम आलोक्येश्वर भावनायामाह. अर्थात ततः तम उपकारकम आचार्यम आलोक्य ईश्वर भावनया आह. असं हे एक या वाक्यामध्ये एवढ्या संधी इथे केलेल्या आहेत. जसं की आपण दीर्घ संधीचे नियम बघायचे आपल्याला. दीर्घ स्वर संधि. दीर्घ संधि का सूत्र अकः सवर्णे दीर्घ होता है. हे सूत्र आहे. यह संधि स्वर संधि के भागों में से एक है. ही संधि कशी आहे? हे स्वर संधीमधूनच हे आहे. स्वर संधीचंच एक रूप आहे. संस्कृत में स्वर संधि 8 प्रकार के होते, जसं की आपण वर बघितलं. दीर्घ संधि के 4 नियम आहेत. काय काय आहे? अर्थात अक प्रत्याहार के बाद उसका सवर्ण आए तो सवर्ण अक सवर्णे दीर्घ. हे अक प्रत्याहार आहे, त्याच्यानंतर सवर्ण आलं, तेच वर्ण जर आला तर दीर्घ होते, त्याला तेचच दीर्घ होते असा त्याचा अर्थ आहे. सवर्ण आए तो दोनों मिलकर दीर्घ बन जाते हैं. स्वर या दीर्घ अ ई उ री के बाद यदि रस्व या दीर्घ अ ई उ री आ जाए तो दोनों मिलकर दीर्घ आ ई उ री हो जाते हैं. जसं हे आपल्याला इथे नियम बघायला मिळतात. अ प्लस अ बरोबर आ. धर्म प्लस अर्थ धर्मार्थ. अ प्लस आ इथे बरोबर आ. हिम जमा आलय हिमालय. अ प्लस आ बरोबर आ. पुस्तक जमा आले पुस्तकालय. अ प्लस अ बरोबर आ. विद्या जमा अर्थी विद्यार्थी. आ प्लस आ बरोबर आ. विद्या जमा आले विद्यालय. हे असे अचे नियम झाले. असे चार ह्याचे असे नियम होतात. ई प्लस ई बरोबर ई. रवी जमा इंद्र रवींद्र. मुनी जमा इंद्र मुनींद्र. ई प्लस ई. गिरी जमा ईश गिरीश. मुनी जमा ईश मुनीश. ई प्लस ई. मही जमा इंद्र महेंद्र. नारी जमा इंदू नारिंदू. ई प्लस ई प्लस ई बरोबर ई. नदी जमा इश नदी जमा इश नदीश. मही जमा इश महिष. हे असे चारही अ ई उ आणि री याचे इथे रूप आहेत. हे अशा प्रकारे ही आपली जी संधी आहे. उ बरोबर उ. उ प्लस उ बरोबर उ. भानू जमा उदय भानुदय. विधू प्लस उदय विधुदय. असं इथे दीर्घ उ झालेला आहे. उ प्लस उ बरोबर उ. लघु प्लस उर्मी लघुर्मी. इथे जसं उ रस्व उ आणि दीर्घ उ मिळून दीर्घ उ झालेला आहे लघुर्मी. सिंधू जमा उर्मी सिंधुर्मी. तसेच दीर्घ उ प्लस
ऱ्हस्व उ बरोबर दीर्घ उ. वधू जमा उत्सव वधूत्सव. वधू जमा उल्लेख वधूल्लेख. भू जमा ऊर्ध्व भूर्ध्व. वधू जमा ऊर्जा वधूर्जा. असेही रूप इथे आपल्याला बघायला मिळतात ऊचे. री बरोबर री. जसे इथं पितृऋणम पत्रणम. पितृऋणम. तर हे आपल्याला इथे असे प्रत्याहार च दीर्घ हे रूप आपल्याला बघायला मिळते. हे जी दीर्घ संधी आहे, दीर्घ संधीमध्ये अ इ उ री या दीर्घ अक्षरांचे सवर्ण जे अक्षर आहेत त्याला दीर्घ अक्षर असे होतात. तर हे आज आपण इथे दीर्घ संधीचं रूप आपण बघितलेलं आहे. तर उद्या आपण दुसरी संधी बघूयात. धन्यवाद.